हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर इथं साड्यांचं परत एकदा नवीन स्टॉक आलेलं होतं आणि यावेळेस नवीन पॅटर्न आहेत. म्हणजे प्रत्येक वेळा आपण रिस्टॉक करतो तर त्या पहिल्याच साड्या करतो, पण यावेळेस नव्हत्या. यावेळेस सगळ्या व्हरायटीज खूप वेगवेगळ्या आणि हे एकच पार्सल आलं आहे. अजून 2 पार्सल बाकी आहेत, 2 पार्सल अजून बाकी आहेत जे हळूहळू येतील, पण ते थोडे छोटे छोटे राहतील. हे जरा मोठं होतं, बाकीचे थोडे छोटे छोटे असे राहतील. तर आता मी हेच काढत होते आणि आत्ता मला ना पहिलं सुरुवातीला आपल्याला किती एक्साइटमेंट असते, चला आपण नवीन साडी नवीन काय असेल ना ते बघायची. आणि तर कामवाली दीदीचं काम झालं होतं, ती उभा राहिली होती. म्हटली दीदी मी देखते हूँ कैसी साडी आहे. आणि जेव्हा पण माझ्याकडे काही नवीन ट्रेंडिंगला साडी येते ना ती घेऊन जाते आणि त्या पैशातून मला बोलते की कामाच्या पैसे कट करा. मला हे नाही समजत की जर कामाचे पैसे यातून कट केले तर ते घर कसं चालवत असणार. म्हणजे प्रत्येक वेळी महिन्याला ते एक साडी कंपल्सरी घेतेच. तो आता ट्रेंडिंगची रेडीमेड ब्लाऊजची ना ती पण तिने नेली. त्याच्यानंतर त्या डोला मटेरियलच्या होत्या त्या पण तिने नेल्या होत्या, 2 नेल्या होत्या त्या तर. आणि आता याच्यातूनही म्हणत होती की नाही दीदी मुझे इसमें से भी एक चाहिए अशी म्हणत होती. आणि ही आता झुमका पैठणीमध्ये नवीन राणी कलर ॲड झालेला आहे, म्हटलं दाखवावा. खूप जास्ती सुंदर आहे आणि इतकी लग्नामध्ये वगैरे एकदम हेवी, म्हणजे इतका मस्त लुक देणाऱ्या नाही साडी, एकच नंबर. या साडीचे शाईन वगैरे सगळंच छान आहे की आपण कोट्या कितीही मोठा फंक्शन असेल ना तिथं पण घातली ना तरी इतका रिच लुक वाटणार आहे, एकदम जबरदस्त. बाकी साडी मस्त आहे, तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की घेऊ शकता. मस्त अशा ऑफर पण चालू आहेत साडीवरती. तर आमच्या सोसायटीमध्ये एक नवीन घर बांधले आणि मी तिकडेच चालली होती. पूजा होती, जेवण करायला मी चालली होती वास्तुक शांतीला. आणि इकडच्या वास्तुक शांतीची बघा कशी असते पूजा. माहीत आहे, मी अशा ठिकाणी राहते ना की इथे ना तुम्हाला फॅनची गरजच नाही. हे बघा फॅन पण आपल्या हलतोय आणि आधी 2-3 दिवस थोडं गरम झालं, पण त्याच्यानंतर जी हवा सुटते म्हणजे दिवसभर सुटते असं नाही की, आणि संध्याकाळी जास्त सुटते, त्याच्यामुळे बिलकुल गरम होत नाहीये. म्हणजे आतमध्ये गरम होतंय घरात, पण बाहेर इतकं भारी वाटतं ना झुल्यावरती बसायला. बघा मी तुम्हाला ना दाखवते. हे बघा असली झाडं हलतायत ना की मला तर भीती वाटते. त्यात ते वरचं ना पत्रा काय उडतोय की काय. हे बघा इकडे झाडं पण खूप आहे, त्याच्यामुळे मस्त वाटतंय. तर एवढं भारी वाटते ना, म्हणजे असं थोडंसं वाटलं तरी केस बघा चालतायत. इतकी भारी हवा आहे जी की गावाला मी माझ्या आईला घरी या सासूला कोणाला फोन केला ना की म्हणतायत बाई गावाला येऊ नको, इतकं हवा एवढीशी हवा चालत नाही म्हणतायत, पान हलत नाही. म्हणजे ते होतं बरं का, 2-3 दिवस तसंच वातावरण होतं, पण नंतर जे आता 3-4 दिवस झाला हवा सुटते, इतकी भारी हवा सुटते. पण बाहेर घरात नाही. माझ्या तर घरात धड पडदे भांडी धड दार उघडे ठेवले ना होतात. आणि दारं पण मी उघडच ठेवते, कारण ना मला बाहेरची हवा चांगली घरातल्या फॅनच्या हवेपेक्षा. त्याच्यामुळे माहीत आहे मी की जेव्हा पण काही करायला जाते ना तर माझ्यासोबत ना कांड होतात. तर हे आलं होतं सॅल्फचं किट, डिटॅन बॉडी टॅनिंगचं किट आहे. ह्याच्यामध्ये 4 स्टेप असतात. माझ्या 3 करून झाल्या, 2 करून झाल्या आणि स्क्रब करत होती. कधीच मी असं एवढं वेळ लावत नाही, 5 मिनिटात आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर. आज म्हटलं आता करतेच असं प्रमोशन, तर चला म्हटलं सगळ्या पूर्ण बॉडीचाच छानपैकी असं स्क्रब नंतर हे ते करून छान आंघोळ करू म्हटलं. आणि मी जेव्हा पण काही करायला जाते चांगलं तर माझ्याकडून कधी काय होत नाही, पण आज कांड झाले तुम्हाला सांगते. तर हे इकडं असा आंघोळ करत असताना फक्त मग लागला आहे या नळाला आणि नळ तुटला आहे. तर फक्त नळ लागला, नळाला फक्त असा मी मग उचलत होती पाण्याचा आणि तो लागलेला आहे आणि त्याच्यावरूनच म्हणजे तो तुटला आहे. अक्षरशः पाणी थांबत नव्हतं, रूममध्ये पाणी झालं होतं, सगळीकडे पाणी झालं होतं. आणि मी वर जाऊन, तर मी जेव्हाही स्वतःसाठी काही थोडंसं करते ना तरी असंच होतं आहे. माहिती आहे, नळ तुटल्यानंतर माझ्या 2 स्टेप झाल्या होत्या, तेवढ्याच केल्या, बाकीच्या राहिल्या. नळ तुटला, पटकीना बाहेर आली आणि वर जाऊन ते कॉक बंद केले. तोपर्यंत बाथरूम भरून सगळ्या रूममधून पाणी खाली जायला लागलं होतं. भाईस आता मला टेन्शन आलं आहे. आता काय करणार. रुद्रेश पप्पा आता आल्यानंतर म्हणतील आधीच मी थकून आलो ना, आता मला नळाचं काम करणार, आता कॉक चालू केल्याशिवाय घरात पाणी नाही येणार.
आणि जर ते कॉक चालू करायचं असेल तर नळ नीट करावं लागेल. नळामध्ये मी कागद घातले, काठी घातली, पण काहीच बंद होत नव्हतं. बंदच होईना पाणी. मला असं काय झालं ना, लय भीती वाटते. आणि त्यात एकटी घरात असल्यानं तर विचारूच नका, एवढी जास्त भीती वाटते. सोडामध्ये इकडं अर्जंट ड्रेसचं काम चालू आहे आणि मी हे काहीतरी कांड करत बसली. आणि चला जाऊ देत, काय करणार, ऑप्शन नव्हता माझ्याकडे. आणि हे आहेत माझी जोडवी बघा, ही आहे माझ्या जोडव्यांची. तर हे आहेत आजचे कान, जोडवी आणि पैंजण. इतकं जास्त काळं झालंय. मी हातावरती स्प्रे केला होता पण हे ब्रासलेट काढायचं विसरली, पण ह्याच्यावरती नाही काय झालं. कदाचित हे सोन्याचं आहे म्हणून, चांदी असल्यामुळं त्याच्यावरती झालं. पण एवढं काळं झालंय की आता मला महिना 2 महिने ते पांढरे होणार नाही. आणि माझ्या बॉडीमध्ये इतकी काय हीट नाही की बाबा हे इतकं जास्त एकदमच हे वगैरे वगैरे असल्या गोष्टी होणार नाही. म्हणजे इतकं होत नाही. तुम्हाला मी हे दाखवते, म्हणजे मी घालूच नाही शकत. कसं घालणार इतकं काळं, शक्यच नाही. म्हणजे एखाद्याला वाटेल हे डुप्लिकेट पण आहेत, आहे कुठून आणलंय काय. तर आता मी याला पांढरं करण्याचं म्हणजे कांड होत आहेत आज, नुसते पांढरे कट करायचं आहे आता ह्याला. आणि त्याशिवाय मी हे घालू शकत नाही. जोडवी तर मी काढू शकत नाही, पण माझ्याकडे डबल आहे तर मी तेवाले घालेन जोडवी. पण पैंजणचं काय करायचं. 8,000चं आहे, 8,000चं, जे की 2,500-2 हजारला असलं भेटायचं ते आता 8,000ला. तर एक काळं कुळकुळीत झालेलं पैंजण आता मी ह्या पावडरमध्ये टाकलंय. बघा आपण खरंच फायदा होतो का, इफेक्ट होतो का. खूप महिन्यांपासून घेतलेली सिल्वर पावडर आहे. आता एक्सपायर नाही नसली झाली तर बरं आहे. बघूयात आता सिल्वरची क्लिनिंग होती का. पाहिलाच पाहिजे, कारण मला पैंजण घालायची खूप जास्त आवड आहे. आणि एक दिवस जर नसलं ना तर मला नाही आवडत. आणि पहिल्यापासून आहे सवय. तर आता बघूयात आपण ही कसं होतंय आता अर्ध्या तासानंतर. घासायचं वगैरे नाही, फक्त अर्ध्या तासानंतर म्हणे की आपोआप पांढरं होते, काय घासायची गरज नाही. बघूया अर्ध्या तासानंतर. कांदे बेकार. आणि आता बाकींची अवस्था दाखवतो ह्याची. बाकीची अवस्था काय बाकीची अवस्था. हे बघा, हे काय नाही झालं. हे बघा, हे ज पिंजन कुठे. पैंजण तर मी तिकडे नीट कॅमेरा मी दिसते का तर त्याच्यामध्ये थोडा तिकडे माझ्या बाई साब हे पोरग. तर मी ह्याला सांगितलं की बाबू माझ्याकडून काहीतरी कांड झाले तर ह्याला ब्लॉग बनवायचा आहे की माझ्या मम्माने. आणि काय करायचं, पप्पाला दाखवायचं आहे का आणि कुणाला दाखवायचा मग ब्लॉग बनवून. मावशीला. हे भगवान. आणि हा मला पोरगी बोलला. पोरगी कोण बोलतो माहित आहे. कोण बोलतो. छोटे. कोण बोलतं. छोटे. फक्त पप्पाच मला बोलते. ती काय बोलतात मला पोरगी. तू नाही बोलू शकत मला पोरगी, फक्त पप्पा बोलू शकतात. पप्पा आणि पोरगी बोलू शकतात. पोरगा हे तर याच्या पप्पांना मला पोरगी बोलतात. म्हणजे मला कधी काजल म्हणणार नाही की काय नाही पोरगी. ए पोरी काय करते, पोरी जेवली का असं बोलतात. आणि जोपर्यंत तो माणूस अशा शब्द काढत नाही ना तोपर्यंत मला ना मी आवाजच देत नाही. असं नॉर्मल काय बोलेन. हां जोपर्यंत पोरी नाही बोलत मी आवाज देत नाही. मला चेन पडत नाही, सवय झाली आता इथे 7 वर्षात. आणि नेहमीच पोरीशिवाय ते बोलत नाही. त्याच्यामुळे रुद्रसुद्धा आता मला पोरी असं बोलायला लागलाय. हां असंच. आता कंपनीत गेले फोन वगैरे आला ना त्यांचा, म्हणणार पोरी जेवली का, काय करते असं बोलतात ते. सबस्क्राईब करा आणि काय पाठवा, हार्ट पाठवा. ते काय असतं हार्ट. ए कोणी शिकवलं तुला असलं बॅड मॅनर. लाईक म्हणायचं त्याला, लाईक करा. हार्ट वगैरे नाही म्हणायचं, दिल वगैरे नाही म्हणायचं. आमचा पसार बघा कसा आहे. आले मित्रमंडळी. नाही ह्यांना काही कामच नाही, लगेच स्कूलमधून नाही आले तोपर्यंत आले. बोलो भी. किसको रीडिंग क्लास लगाएगा. तेरे को. क्यों, कौन सा क्लास लगाएगा तू. एक रीडिंग क्लास, एक पढ़ाई क्लास, एक फाइटर क्लास, एक योगा क्लास. किसको लगाएगा ये सारे बच्चे को. कौन किसके बच्चे को. जब बड़ा होगा तब शादी होगी ना तब. शादी करेगा और अपने बच्चों को इतने सारे क्लास लगाएगा और फिर हम दोनों को कहाँ पे छोड़ेगा. हम दोनों को. मुझे और मेरे पति को कहाँ पे छोड़ेगा तू. मैं हाँ उधर ही तो रखूंगा. तुम तो माँ बाप होगे ना हम सबके.
हम माँ बाप हो तुम सबके, पर तो तेरा बच्चा आएगा तो हमसे थोड़ी प्यार करेगा, तो उससे प्यार करेगा। करूँगा किससे प्यार करेगा? सबसे। सबसे करेगा। पर तेरे को अभी तो 6-7 साल का है, तेरे को शादी की क्या इतनी टेंशन है कि ये करूँगा शादी करूँगा? ये शादी कितने दिन में करते पता है? जब कमाई करेगा, जॉब पे लगेगा तब। अरे मैं जॉब पर नहीं, फिर कंपनी का मालिक बनूंगा। कंपनी का मालिक? हाँ, ऑफिस का मालिक, ऑफिस का। ऑफिस का मालिक? हाँ, इसके लिए तो पढ़ाई करना पड़ेगा बहुत सारा। हाँ तो स्कूल में तो करता हूँ मैं। और घर पे कोई करता है क्या? कहाँ पे? यहाँ पे टेबल पे। इतने से पढ़ाई से थोड़ी कुछ होता है। हो जाए पर और कौन सी गाड़ी लेगा तू? कौन सी गाड़ी में घुमाएगा? यार मसाली एसी है, स्पीकर है बात करने का, टीवी है, छोटी सी गाने सुन सकते हैं, पिक्चर देख सकते हैं, मालिका देख सकते हैं, मूवी देख सकते हैं। हाँ। रेड मर्सिडीज में किसको घुमाएगा? मुझे? और उसमें तो है ना, तुम सबको घुमाओगे, उसमें तो 10 लोग बैठ सकते हैं और सनरूफ भी है। नहीं तो अपने बीवी बच्चों को घुमाएगा, हमको थोड़ी घुमाएगा। घुमाओगा ना। अभी तो बोला कि तुम लोग बूढ़े हो जाएंगे, तुम चल नहीं पाओगे। चलने तो आगे तो मैं तुमको लाकड़ी दिला दूंगा, ऐसे ऐसे चलेंगे ना तुम लोग। कैसे? तो हम लोगों को लाकड़ी दिलाएगा? हाँ, उसको फिर चल के चल जाएंगे। हाँ हाँ, तुम बैठे लेना, तुम लोग बैठे लेना। हाँ। तू किसके साथ फोटो खींचेगा फिर घूमने जाएगा तो? हाँ, किसके साथ? मेरे साथ या अपनी बीवी के साथ खींचेगा? सब पूरी फैमिली के साथ खींचूंगा। फैमिली के साथ खींचेगा? बच्चों को और बच्चे को कौन उठाएगा? किसके बच्चे को? हम लोग के। तुम लोगों का बच्चा तुम उठाओ ना, हम कंधे- नहीं उठाए। मैं कंधे पे रख लूंगा। अपने बच्चों को? हाँ। अरे तो अभी 6 साल का है, तेरे को क्या बच्चे का बीवी की पड़ी है टेंशन? हो जाएगा ना जिस उम्र में होना है, और अभी से इतना अभी तो टेंशन मैं ले रहा है। स्कूटी दिलाने वाला हूँ। मुझे कुछ स्कूटी दिलाएगा? कब? 2 दिन में पैसा कहाँ से लाएगा? 2 दिन में। गुल्लक से आ जाएगा? तर मी सगळ्यांना सांगितलं होतं, पोस्ट टाकली होती की मी आज लाईव्ह घेईल म्हणून 9 वाजता, पण मी 9 वाजल्यापासून लाईव्ह स्टार्ट करते, पण होतच नाही, म्हणजे चालूच नाही होतंय ते. काय झालंय मला काहीच कळत नाहीये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवायचा ठरवला. आता उद्या जर चालू झाला तर उद्या संध्याकाळी घेईल, पण उद्या संध्याकाळी आधी चालू होतोय का बघेल आणि नंतरच मी अशी तयार होईल, कारण आज मी इतकी छान तयार झाले आणि मला लाईव्ह घेता आला नाही. आता 9:30 होऊन गेले तरी माझा 9:30 पण नाही, 9:45 होत आले तोपर्यंत, तरी माझा लाईव्ह चालू झाला नाही. मी वाट बघितली, पण मला हे सांगावं खूप मनापासून वाटते, कारण ही जी सुंदर अशी पार्टीवेअर साडी आहे ना, मला असं वाटते सगळ्यांनी घ्यावी. असली सुंदर पार्टीवेअर साडी ऍड झालेली आहे. ब्लाऊजचं पीस बघा, आणि ही लेस ना टोचत नाही. आता सगळ्यांनाच वाटेल की ही लेस टोचत असेल वगैरे, अजिबात नाही टोचत. मी आता केव्हापासून वेअर केली, 1-1.5 तास होत आला. असली सुंदर साडी आहे, असली जबरदस्त साडी आहे. म्हणजे पार्टीवेअरच्या मी खूप साऱ्या साड्या बघितल्या, पण मला ही स्पेशली इतकी आवडली. शाईनच बघा फक्त. आता मी तर घरात आहे आणि बाहेर आपण असं लाईट मध्ये उन्हामध्ये गेल्यानंतर तर साडी इतकी जबरदस्त शाईन करणार आहे ना, खूप जास्ती शाईन करणार आहे. आता ओपन केलेली एक आहे, तर मी तुम्हाला तेच दाखवते. मी तर शॉर्ट व्हिडिओ बनवून घेतले, कारण म्हटलं आता लाईव्ह नाही, कमीत कमी शॉर्ट तरी बनवूया. हे बघा, आणि कलर तर इतके सुंदर सुंदर आहेत ना, खूप भारी भारी कलर आहेत. आता सगळे कलर तुम्हाला शो नाही करत, पण काही काही आता खाली ठेवलेत मी सगळे. हे बघा, हा ओनियन कलर आहे, त्यानंतरचा येलो कलर आहे. म्हणजे खूप सारे कलर आहेत जे मी तुम्हाला ना फोटोज टाकेन, आणि जसे फोटोत असतात ना माझे कलर सेम तसे असतात, कारण तुम्ही बघितले मी ओरिजिनल फोटोशूट करते बाहेर जाऊन, जे की मला जसं जमतं तसं. तर मी एवढी प्रोफेशनल लेवलची नाही की त्याला खूप फिल्टर लावून त्याला गोरं करते, असलं मी काही करत नाही. जसं रिअल आहे मी तसं ठेवते, कारण मला असं वाटतं ना, उगाच घरी गेल्यानंतर असं नको की कलर वेगळाच होता आणि कलर वेगळाच आला. इतकी सुंदरी पार्टीवेअर साडी आहे. सोबत ना मुनिया पैठणी सुद्धा खूप मस्त ऍड केली. कलर बघायचे आहेत, हे बघा, इतके सगळे हे मुनिया पैठणीचे कलर आहेत, एवढे सगळे, आणि खूप खूप सारे कलर आहेत. तर ज्यांनी कुणी घेतली नाही, फक्त 899 फ्री शिपिंग आणि 1700 रुपयाला जोडे आहे. मुनिया पैठणीची असली जबरदस्त आहे. खूप सारे कलर मी ऍड केलेले आहेत मुनिया पैठणीमध्ये, आणि क्वालिटी ना 1 नंबर आहे. मी तुम्हाला दाखवते साडी ओपन करून. ओपन ऑलरेडी केलेले आहे. हे बघा क्वालिटी. बऱ्याच जणांना असं वाटेल की क्वालिटी चांगली नाही आहे. हे बघा,
एक नंबर क्वालिटी आहे. फक्त हिला ना टसल्स नाही आहेत एवढाच काय तो प्रॉब्लेम आहे. मला नाही गरज वाटत एवढी काही त्याची. टसल्सवाली पाहिजे असेल तर टसल्सवाली 950 आहे आपल्याकडे गोंडेवाली, पण ही सगळ्यात बेस्ट आहे क्वालिटी. 950 वालीपेक्षाही जास्त मला ह्याची क्वालिटी आवडते पर्सनली, कारण ह्याचा कपडा खूप सॉफ्ट आणि खूप म्हणजे चापून चोपून बसणारी साडी आहे. हिच्यापेक्षा जास्त याचा जो कलर टोन आहे ना तो मला खूप जास्त आवडतो. हा स्पेशली हा पीच कलर आणि हा बघा ब्लाऊज कलर तर ना खूप सारे आहेत. हा मी आता घेतलेला. त्यानंतर इथं सगळे आहेत. राणी पिंक कलर आहे, येल्लो आहे, हा मोती कलर आहे, त्याच्या खाली वाईन आहे, डार्क ग्रीन आहे, पर्पल आहे, मोरपंखी आहे, सगळे सगळे कलर आहेत. त्यामुळे तुम्हाला जो पण आवडतो तो घेऊ शकता. आणि जर तुम्हाला गोंडेवाली पाहिजे तर ती घेऊ शकता, पण मला असं वाटतं याची क्वालिटी म्हणजे ही खूप सॉफ्ट साडी आहे. गोंडेवाली थोडीशी कडक राहते, त्या मानाने 950 वाली ही थोडीशी सॉफ्ट राहते. बाकी तुम्ही तुमची इच्छा. बाकी आपला आजचा लाईव्ह तर झाला नाही, उद्याचा ट्राय करेन मी घ्यायचा. त्यामुळे उद्या नक्की बघा संध्याकाळी, कारण खूप सारं भरपूर नवीन कलेक्शन आहे की एवढीशी लाईन लागलेली आहे जी मला तुम्हाला दाखवायची आहे. चला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या घरात कोणाचा बर्थडे असेल, पार्टी असेल ना, तर ही साडी 999 वाली नक्की ट्राय करा. कारण आपला जो रेडीमेड ब्लाऊजवाली दाखवली ना आपण, त्याच्यापेक्षा कितीतरी मला असं वाटतं की ही छान आहे. हा आता ह्याचा ब्लाऊज फक्त आपल्याला शिवून घ्यावा लागेल, पण तिच्यापेक्षा कितीतरी पट ही छान आहे. आणि खूप जास्त हा लाईट वेटही नाहीये. आताच्या ज्या पार्टीवेअर साड्या येत आहेत ना खूप लाईट वेट येतात, तर ही अजिबात लाईट वेट नाहीये. ही सुंदर साडी आहे, जास्तही लाईट वेट नाही आणि जास्त जडही नाही, नॉर्मल जशी असायला पाहिजे तशी. तर एवढा घाम येतो ना तर मी आवडते बघा, माझं पसीनं पसीनं झालेलं आहे. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि कधी नव्हे त्या ब्लाऊजचा ना मी बॅक हुक केलेले आहेत, कधीच करत नाही म्हणून म्हटलं चला पार्टी वेअर आहे तर करूयात म्हणून केलंय. बाकी मी कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. एवढा जास्त घाम येतोय पण तरीही व्हिडिओ बनवते. बाय.